न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। मुंबई पुणे हायवेवर जुना गेट व शेजारील हॉटेल समोर भीषण अपघात होण्याची दाट शक्यता। ट्रॅफिक पोलीस तसेच कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। पुणे मुंबई हायवे नगर हॉटेल पुणे गेट व त्या शेजारचे सर्व हॉटेल येणारे कस्टमर हे रात्रीच्या वेळेस आपल्या गाड्या भरदार वेगाने कसे वळवतात, तसेच या ठिकाणी यापूर्वी अपघात घडलेले आहेत। आताही मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, कारण त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारले तरी त्या पट्ट्याला न जुमानता मुंबईहून येणाऱ्या गाड्या फास्ट गतीने येतात। तसेच पुन्हा हॉटेल व इतर हॉटेल त्या शेजाऱ्यांच्या हॉटेलचे सर्व येणारे लोक मध्य धुंद अवस्थेत आपल्या गाड्याला वळणांवरून जोरात वळवतात। तसेच मागून येणाऱ्या गाड्यांचा विचार न करता स्वतःचीच मनमानी कारभार करतात, परंतु हॉटेलचे मालक चालक त्याकडे दुर्लक्ष करतात। स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोकांच्या जीवावर उठलेत असं दिसून येत आहे। तरी देहू रोड मधील वाहतूक पोलीस यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे, कारण या ठिकाणी अनेक मोठे अपघात घडत आहेत आणि आता काही दिवसांपासून या ठिकाणी ट्रॅव्हल्सच्या बसेस या पुन्हा गेट पासून वळण घेत आहेत व त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढत आहे। येणाऱ्या जोरात गाड्या कंट्रोल न होता एक दुसऱ्याला धडकण्याची दाट शक्यता आहे व धडकल्या, त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासन व कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी वाट पाहत आहेत का की या ठिकाणी मोठा अपघात होऊन मोठे लोक आपले प्राण गमवावेत अशी वाट पाहत आहेत का, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोरात वाहने येतात व वळणारे पुन्हा गेट समोरील जोरात गाड्या टर्न घेतात। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या याही गाड्या जोरात असतात, तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ब्रिजवरून या गाड्या जोरात येत असतात। तर या ठिकाणी पोलीस व ट्रॅफिक पोलीस असणं गरजेचं आहे। अवैध पार्किंग करणाऱ्या गाड्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, तसेच मध्यधुंद अवस्थेत गाड्या चालवणाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे। न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीनं मुंबई पुणे हायवे लगत असणाऱ्या सर्व ट्रॅफिकला अडथळे व अपघाताच्या ठिकाणी आम्ही व्हिजिट दिली असता त्यांचं चित्रीकरण आम्ही केलं आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेल चालक व प्रशासकीय हे कसे करत आहेत हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आता तरी प्रशासनानं ट्रॅफिक पोलीस, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच IBR टोल यांनी तरी लक्ष केंद्रित करावे व नागरिकांचे प्राण वाचवावेत व त्या ठिकाणी होणारे अपघात टाळावेत। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।